नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण कॉर्न चिला म्हणजेच मक्याची पोळी बनवणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर अशी ही हेल्दी टेस्टी तसेच झटपट होणारी ही रेसिपी म्हणजे ही कॉर्न चिला तुम्ही मुलांच्या लंच बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशी मक्याची पोळी म्हणजे कॉर्नचा चिला बनवण्यासाठी आपण इथे कॉर्न घेतलेले आहेत छान। तर त्या दिवशी सहज बाजारामध्ये फिरता फिरता मला ही जी कवळी दाणे मक्याची आहेत ना ती मिळाली। तर ही फ्रोझन वगैरे नाही आहे, घेऊन आले घरी आणि यांना स्वच्छ अशी दाणे काढून साफ करून यांना धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये फक्त ही कोवळी जी कणसं आहेत ती घालायची आहेत, म्हणजे दाणे घालायचे आहेत। पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे कारण ह्यामध्ये भरपूर पाणी असतं। त्यामुळे फक्त हे जे दाणे आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढायचे। मिक्सरचं भांडं धुवून फक्त 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालायचं। त्यानंतर 1 कप बेसन पीठ आणि 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी काळी मिरी पावडर घालायची, हळद घालायची 1 अर्धा चमचा आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा जिरे घालायचे। अख्खे जिरे आपले पचनासाठी सुद्धा चांगले असतात आणि ह्याची टेस्टसुद्धा चांगली येते। आता इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत मी, जशी हिरवी मिरची बारीक चिरून, गाजर घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता ह्या भाज्या घातल्या की नंतर हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव करायचं, सरसरीत असं पीठ करायचं कारण आपण याचा चिला म्हणजेच पोळी म्हणजे पॅनमध्ये करणार आहोत। लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं। अगोदर म्हटल्याप्रमाणे मी पाणी वगैरे ह्याला जास्त वापरायचं नाही आहे, परंतु हे बॅटर माझं थोडंसं घट्ट होत आहे तर मी फक्त पाव ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे बॅटर आहे ते छान असं सरसरीत भिजवून घेतलं। आता हे बॅटर आपलं छान भिजण्यासाठी 5-10 मिनटं साईडला ठेवूया आणि ह्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊया। तर थोडीशी मुठभर मी कोथिंबीर घेतली, त्यानंतर थोडीशी 2-4 पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आंबटसर असं पाव कप दही घातलेलं आहे। अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त अशी बारीक अशी चटणी वाटून घ्यायची। खूप सुंदर आपण चिल्यासोबत खाण्यासाठी ही चटणी छान तयार होते, अगदी झटपट आणि खूप टेस्टी होते। आता ही चटणी तर तयार आहे, आपलं बॅटरसुद्धा छान भिजलेलं आहे। आता आपण ही चिली बनवायला घेऊयात। तर मी ते पॅन अगोदरच गरम करत ठेवला होता। पॅन चांगला कडकडीत गरम झाला की मग ह्यावर हे बॅटर आहे ना थोडं थोडं असं सोडायचं, थोडंसं पसरवायचं, जास्तसुद्धा मोठा करायचं नाही, नाहीतर मग तो तुम्हाला उचलता येणार नाही। थोडासा पसरवला आणि वरची बाजू जर सुकली ना म्हणजे अगदी 2-4 मिनिटांनी मग हा पलटवून घ्यायचा। दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकायचा, अगदी मंद आचेवर छान आतपर्यंत ही चिली शेकली पाहिजे कारण आपण ह्यामध्ये बेसन पीठसुद्धा घातलेलं आहे। छान चिले शेकले असे वरून थोडेसे सुकले ना मग काढून घ्यायचे आणि मग बाकीचे राहिलेले चिले पण आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात। खूप छान आणि झटपट रेसिपी आहे, अगदी नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। लहान मुलं ते अतिशय आवडीने खातात आणि जे मुलं भाज्या खात नाही त्या भाज्या ह्यामध्ये घालून द्यायच्या, आवडीने खातील आणि त्यांच्या नकळत हेल्दी भाज्यासुद्धा यांच्या पोटात जातील। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की बनवा, खूप छान टेस्टी होते आणि झटपट होते आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।